अर्थसंकल्प जाहीर झाला त्यात जी आश्वासनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली होती त्यात काहीच आढळत नाहीये. अर्थसंकल्पात ज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नाहीये, ज्यात लाडक्या बहिणींच्या रकमेला वाढवून देण्याबाबतीत काही तरतूद निवडणुकीपूर्वी दिलेली ही आश्वासन जी उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना होती त्याबद्दल काही उल्लेख नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली वचनं होती मतांसाठी. महिलांची मते विकत घेण्यासाठी 1500 रुपयांचं दुकान लावलं आणि सरकार आल्यावरती 2100 रुपये करू सांगितलं, त्याचा उल्लेख नाही. 3 लाखापर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं जाहीरनाम्यात, त्याचा उल्लेख नाही. सरकारच्या अनेक योजना शिवभोजन थाळीपासून त्या शिधापर्यंत, आनंदाच्या शिधापर्यंत सगळ्या योजना बंद केल्या. आणि वर शेतकरी आता आत्महत्या करतो त्याच्यावरती आपल्याकडे कोणती उपाययोजना नाही. मग सरकार चालवताय कशाला? कशाकरता सरकार चालवताय? राज्यामध्ये सर्वत्र अराजक आणि कायद्याच्या दृष्टीनं हाहाकार माजलेला आहे. कोणाचा पायपस कोणाच्या गळ्यात नाही. आणि काल संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ रंग उधळण्यात दंग होतं. घराघरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश होता, आत्महत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही रंग फासता एकमेकांना. पण राऊत साहेब, विधानसभा निवडणुकीच्या भाषणात राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना ही जी आश्वासन आहेत ती जर पूर्ण करू शकलं नाही सरकार तर ती आपल्याला म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे ती लाच मानावी लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी कशाला? आम्ही म्हटलं होतं. त्यांनी म्हटल्यावरच लाच असते का? तुम्ही आमची विधान भूमिका पहा ना. हे करप्शन होतं आणि याच्या संदर्भात निवडणूक आयोगानं कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी होती निवडणुकीपूर्वी. ही लाच म्हणजे लाचच आहे, हे करप्शन आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा JP नड्डा आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी दिलेली जी आश्वासनं होती फुकटपणाची तीही लाच आहे, ही लाचखोरीच आहे. आता लाच एकदा देऊन झाल्यावरती आता तुम्हाला गरज वाटत नसेल, राज ठाकरे जर सच्चे असतील तर त्यांनी या लाचखोरी विरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे सगळ्यांनी. आम्ही बघू ना मग काय करायचं ते. बोलून कसं का? समस्त विरोधी पक्षाने एकत्र यायला पाहिजे या विषयावर. राज ठाकरेंनाही तुम्ही आवाहन करता? सगळ्यांना आवाहन केलं पाहिजे. बघा, राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. त्याच्यावर ते काय करतील मला माहित नाही. या क्षणी ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि आम्ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्ष जो महाराष्ट्रद्रोही पक्ष आम्ही मानतो भाजपा, आम्ही त्यांच्या बाजूने नसल्यामुळे आम्ही आमची भूमिका घेऊ. पण त्यांनी एक मत मांडलं होतं, ही लाच आहे. तुम्ही मग त्या लाचखोरी विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना जाब विचारायला पाहिजे. तुषार गांधी का बयान आया कि आरएसएस और बीजेपी देश में कैंसर फैला रहे हैं. उसके बाद तुषार गांधी मतलब कहा गया कि तुषार गांधी का अरेस्ट हो आरएसएस और बीजेपी की तरफ से. आप किस तरह से देखेंगे? क्यों अरेस्ट होना चाहिए? जहर फैला रहे हैं ना ये लोग, नहीं फैला रहे क्या? तुषार गांधी को क्यों अरेस्ट करना चाहिए? भारतीय जनता पार्टी और उनकी जो सिस्टर कंसर्न्स है वो हमारे देश में, हमारे समाज में जिस तरह का जहर फैला रहे हैं, देश तोड़ने की कोशिश हो रही है, उसके लिए जिम्मेदार कौन है? ये देश कभी ऐसा नहीं था, कभी नहीं था. आपने देखा होगा. तो तुषार गांधी जो महात्मा गांधी के पड़पोते हैं, तो गांधी जूनियर गांधी ने एक बात कही है तुषार जी ने, तो उसमें अरेस्ट क्यों है? क्या इस देश में इमरजेंसी लगी है क्या? एक आदमी रखता है जो एक पढ़ा लिखा आदमी है, एक विचारधारा मानने वाला आदमी है, वो अपनी बात रखता है तो उनको अरेस्ट करो, कर लो. राऊत साहेब, नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिली आहे, तुम्ही आमच्याबरोबर या 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद देऊ. आता ह्याच्यावरती मी काय बोलू शकतो? मी काय बोलू शकतो ह्याच्यावरती? माझी वाचा गेलेली आहे. आपण राऊत साहेब महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत. बघा, नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत. नाना पटोले आमचे सहकारी आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, एवढंच मी सांगू शकतो.
2019 साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का? आणि त्यानंतर परत 2.5 वर्षांनी एक असं अर्धमुर्ध घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असं तरी कोणाला वाटलं होतं का? आणि त्यानंतर 2024 साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का? पण राजकारण आहे, राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेंशी चर्चा करू. नाही, पण राऊत साहेब तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते आहे, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. नाही, पण राऊत साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन काही होऊ शकतं, म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं असं नाही, तुम्ही तुमचा म्हणता? प्रश्न चुकीचा आहे. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात? हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा, हा प्रश्नच चुकीचा आहे. मी एवढंच म्हणेन राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे. तुम्ही म्हणाल कसं? मी म्हणे थांबा, तसं म्हणतो थांबा. त्यात एकनाथ शिंदे असं म्हणतायत की विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं, भगवा रंग हा कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. त्यांचा भगव्या रंगाशी संबंध नाही. एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही. भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजरं झालेले जे लोक आहेत बरं का, त्यांच्या हातात भगवा नाही, ते भाजपचे झेंडे आहेत सगळे. हे सगळे अजित पवारांच्या हातात भाजपचा झेंडा आहे, एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे. त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये. हा छत्रपती शिवरायांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो भगवा झेंडा आहे तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे आहे. एवढंच मी सांगतो. काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होते अशी देखील चर्चा होती. काही आमदार नक्कीच चालले होते. त्यामुळे ती ऑफर पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही. आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही. काही व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला. आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे. राऊत साहेब, महाविकास आघाडीतले तुमचे सहकारी जयंत पाटील यांचं नेमकं चाललंय का? त्यांचं उत्तम चाललेलं आहे. जयंतराव पाटलांचं उत्तम चाललेलं आहे. ते म्हणतात माझं काही खरं नाही. शक्तीपीठातल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन देत होते त्या भाषणात त्यांनी असं म्हटलं होतं की माझं काही खरं नाही. जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे सगळ्यात महत्वाचे नेते आहेत. जयंतराव पाटील हे माननीय शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत आणि आमचेही सहकारी आहेत. जयंत पाटला संदर्भात आमच्या कोणताही अफवा पसरवू नका, कायद्यानं कारवाई करू. त्याचबरोबर सध्या सुधीर मुनगंटीवार हे उद्विग्न असले दिसत आहेत. विरोधी पक्षाची चोख भूमिका बजावतात. कोण? जेवढी विधिमंडळात तेवढी भाषणात आहे. सुधीर मुनगंटीवार. नाना पटोले साहेब जे म्हणतात आमचे बरं का, जी का ऑफर दिली आहे त्या ऑफरमध्ये सुधीर भाऊ आहेत का चेक करायला. विरोधी